वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात गोकुळच्या दूध संकलनात घट होते. यंदाही तशी घट झाली आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात कडक उन्हाळा असतानाही गोकुळच्या दूध संकलनात 96,349 लिटरनं वाढ झाली आहे. गोकुळच्या दूध संकलनात घट झाल्याची माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर प्रशासकांच्या कारभारावर नाराजी पसरली होती. पण दूध संकलनाची प्रत्यक्ष आकडेवारी वेगळी वस्तुस्थिती दर्शवते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील दूध संकलन आणि यंदाच्या मे महिन्यातील दूध संकलन पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मे 2025 मध्ये म्हैस दूध संकलन 6,50,315 लिटर, मे 2025 मध्ये म्हैस दूध संकलन 6,50,315 लिटर आणि मे 2026 मध्ये म्हैस दूध संकलन 6,97,628 लिटर, म्हणजेच दूध संकलनात 47,313 लिटरनं वाढ झाली. मे 2025 मध्ये गाय दूध संकलन 8,64,813 लिटर आणि मे 2026 मध्ये गाय दूध संकलन 9,13,849 लिटर, म्हणजेच गाय दूध संकलनामध्ये 49,036 लिटरनी वाढ झाली. मे 2025 मध्ये एकूण दूध संकलन 15,15,128 लिटर आणि मे 2026 मध्ये एकूण दूध संकलन 16,11,477 लिटर, म्हणजेच दूध संकलनात 96,349 लिटरनी वाढ झाली. फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यात ज्या प्रमाणात दूध संकलन झालं त्याच्या तुलनेत मे महिन्यात दूध संकलनात घट झाली. पण दरवर्षी उन्हाळ्यामुळे दुधाची घट असतेच, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात गाय आणि म्हशीच्या दुधात एकूण 96,349 लिटरनं वाढ झाली आहे. दरम्यान गोकुळशी संबंधित 1,320 संस्थांच्या अवसायनासंदर्भात सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आज भुदरगड तालुक्यातील 59 संस्थांची सुनावणी झाली. आत्तापर्यंत सुमारे 900 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या संस्थांच्या अवसायनासंदर्भात निर्णय होणार आहे. यापैकी किती संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आणि किती संस्था अपात्र होणार हे सहाय्यक निबंधकांच्या निकालानंतर निश्चित होईल.